आता हे बघा फणसाची भाजी बनवायला सुरुवात करते. त्यासाठी बघा एक कढई घेतली आहे मोठी. त्यामध्ये बघा 2 पळी तेल घालून घेते. आता तेल चांगलं गरम व्हायला देऊया. तर त्याच्यात राई टाकून घेऊया. हे बघा 1 चमचा राई टाकलाय आणि एकदम गॅसना स्लो करून घेतलं. त्याचबरोबर बघा जिरं टाकूया. जिरं टाकल्यानंतर ना मी 5-6 पाकळ्या बघा लसूणच्या ठेचून घेतल्या. सालं काढली नाही आहे, तसं टाकून घेऊया. लसूण टाकली की चांगली बनते भाजी. लसूण करपली. हे बघा आता मिरच्या घालूया वाल्या. हिरवी मिरची घातली. जेवढी तुम्हाला पाहिजे असेल ना तेवढी तुम्ही हिरवी मिरची घाला. तिखट पाहिजे असेल तेवढं. त्या जागी तुम्ही लाल मसाला घातला तरी चालेल. त्याचबरोबर बघा कढीपत्त्याची पानं घालूया. 5-6 कढीपत्त्याची पानं मी एकदम तोडून टाकली. व्यवस्थित असं मिक्स करून घेते 2 मिनिटं. हळद घालून घेते अर्धा चमचा आणि हिंग घालूया. हिंग घातल्यानंतर ना फणसाची भाजी बाधत नाही किती पण खाल्ली तरी. आमच्या घरी सगळ्यांना फणसाची भाजी आवडते. तर हे बघा हिंग घालून घेतला. हिंग घातल्यानंतर थोडंसं ढवळून घेऊया. हे बघा हिंग करपायला द्यायचं नाही आपल्याला. आणि आता आपण हे बघा गरे घालून घेऊया फणसाचे. बघा बारीक करून ठेवले होते मगाशी मी तुम्हाला दाखवले ते. आता मी ना 3 ते 4 वेळा स्वच्छ असं धुवून घेतलं व्यवस्थित गरे. हे बघा आणि आता एकदम स्लो गॅस ठेवला आहे. स्लो गॅसवरती बघा असे गरे घालून घ्यायचे सर्व. बघू शकता बघा गरे मी सर्व घालून घेतले आहेत. आता त्यावरनं मी झाकण ठेवते. आपल्याला ना स्लो गॅसवरती थोडे ना आळे पाहिजे, म्हणजे हे आपण ना वाफेने ना आळतात. आळेपर्यंत नाही बघा झाकण ठेवते आणि 2 मिनिटानंतर परत तुम्हाला दाखवते कशी भाजी बनवायची ती. आता हे बघा मी झाकण काढून घेतलं. आता हे बघा थोडं असं ढवळून घेऊया. त्यामुळे काय होईल माहिती आहे, गरे थोडे दबतील खाली. वाफेने ना शिजतात ना ते थोडं कमी होतात. हे बघा आपल्याला वाफेवरच भाजी बनवायची आहे. हे बघा शकता बघा मी भाजी ढवळून घेतली आहे आणि परत झाकण लावून त्यांना 2 मिनिटं शिजवून घेते. हे बघा तर तुम्ही बघू शकता. हे बघा मी गोट्या आहेत ना फणसाच्या या कुकरला लावून मी ना 3 शिट्या काढून घेतल्या आणि आता आपण या गोट्या घालून घेऊया. हे बघा फणसाच्या तुम्ही गोट्या सर्व घालून घेते. बघा शिजलेले आहेत. तर त्यामध्ये मी मीठ घालून घेते. चवीपुरतं मीठ घालून घ्या. त्याचबरोबर आपण खोबरं पण घालून घेऊया. ओलं खोबरं तुम्हाला आवडत असेल तर घाला. आमच्या इथे घालतात म्हणून आम्ही घालतोय. बघा तर ओलं खोबरं घालून घ्या आणि व्यवस्थित आता मिक्स करून परत ढवळून घ्यायची. आता ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे फणसाची. आणि हे बघा याच पद्धती आपल्याला बनवायची आहे. जास्त शिजवायची नाही. जास्त शिजवली ना ती खात्यावेळी ती बुळबुळीत लागते आणि बरोबर लागत पण. कोथिंबीर जरा जास्तच घालते बघा व्यवस्थित तसं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता बघा भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि माझी फणसाची भाजी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.